नोकर भरती दोन पद्धतीची असते, एक परमनंट आणि एक कंत्राटी. ओके, कंत्राटीला एकच प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडून कंत्राटीला खूप दिवस कमी पगारावर काम करून घेतात, परंतु भविष्यात परमनंट करतील. तर त्याच अनुषंगानं कृषी विभागामध्ये त्यातल्या त्यात कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कंत्राटी पदावर फॉर्म भरावा का? तर 100% भरावा. ज्यांना आर्थिक अडचणी आहेत, घरची परिस्थिती हलाखीची आहे, कारण भविष्यात तुम्हाला परमनंट करतात. तर त्याच अनुषंगानं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ज्या काही जागा निघाल्यात, त्या जागा निघाल्या संदर्भात सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, आणखीन पण निघाले तर कुठल्या तरी मनपामधल्या मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवतो. जर पात्र असेल तर तिथं देखील फॉर्म भरा. तुम्ही ॲप्लिकेशन सबमिशन तुम्हाला 26 फेब्रुवारीपासून म्हणजे 26 फेब्रुवारी ते 13 मार्चपर्यंत फॉर्म भरायचे आहे. ओके, लास्ट डेट 5 वाजेपर्यंत 13 मार्चच्या. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल लिस्ट फॉर एलिजिबल कॅन्डिडेट फॉर इंटरव्ह्यू लिस्ट जे येईल ते 20 मार्चला येईल. सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, जर तुमची तक्रार काही असेल तर 21 मार्च ते 23 मार्च, म्हणजे तुम्हाला वाटलं बा ह्या व्यक्तीची पात्रता नसताना त्यांनी घेतलेत किंवा माझं सिनियरिटी असताना त्यांना घेतलेत, तर असं काही वाटलं तर ते ग्रीव्हन्सची तक्रार. डिस्प्ले ऑफ फायनल लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट 25 मार्चला फायनल लिस्ट होईल जे पात्र आहेत. टेंटेटिव्ह डेट ऑफ इंटरव्ह्यू ही मागे पुढे होऊ शकतं, परंतु 30 मार्च दिलेला आहे. रिपोर्टिंग टाईम जो असेल तुमचा इंटरव्ह्यूचा तो असेल 9 वाजता. वेन्यू फॉर इंटरव्ह्यू कुठे होणार आहे? डायरेक्टर ऑफ रिसर्च MPKV अर्थात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. तर त्यानंतर बघा द ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ सिनियर रिसर्च फेलो. कोणकोणत्या पदाचे आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. मी अंडरलाईन करतो त्या पदाचं नाव, अंडरलाईन करतो ते बघा. सिनियर रिसर्च फेलो. ओके, त्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलो, फील्ड ॲग्री असिस्टंट अँड ज्युनियर क्लर्क, हे जास्त ठिकाणी मुलं पात्र आहेत, ते भरू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. ओके, प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस ऑन कॉन्सॉलिडेटेड पे इन कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कीम डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स MPKV राहुरी. दिस पोझिशन इज कोटर्मिनस विथ द स्कीम. बघा जे काय असेल तुम्हाला काढून ठेवतील का न ठेवतील पुढचा भाग राहिला, परंतु तुम्ही फॉर्म भरावा ज्याच्याकडे अडचणी आहेत पैशाच्या. ओके, बघा सिनियर रिसर्च फेलो 2 जागा आहेत, 41,000 समथिंग किंवा 42-43 होईल. पात्रता आहे MSc ॲग्री पाहिजे विथ कॉम्प्युटर नॉलेज. डिझायरेबल रिटायर्ड पर्सन विथ द युनिव्हर्सिटी कॉस्ट ऑफ म्हणजे त्याने जर समजा हे असतील रिटायर्ड पर्सन तर ओकेच. ज्युनियर रिसर्च फेलो 1 जागा आहे, 35,400 प्लस HRA म्हणजे घरभाडं भत्ता. इसेन्शियल BSc ॲग्री पाहिजे, हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ABM विथ कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे. रिटायर्ड पर्सन फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ COC स्कीम. फील्ड असिस्टंट एकूण 5 जागा आहेत, पगार आहे 26,000-27,000 येईल तुम्हाला. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ABM, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर विथ कॉम्प्युटर नॉलेज. ओके, यांना अपेक्षित काय माहिती का? रिटायर्ड पर्सन फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ COC स्कीम, वॅकंट सेंटर जनरल कॅन्डिडेट. ओके, ज्युनियर क्लर्क संदर्भात हे आता मेन मुद्दा एकच आहे की ज्युनियर क्लर्कची एकच जागा आहे, परंतु जर तुम्ही पात्र होणार असाल तर कृपया 1 जागेसाठी तुम्ही फॉर्म भरलं तर काही हरकत नाही. 19,900 पगार राहील, म्हणजे 20,000 ते 21,000 पगार तुमचं राहील HRA धरून. HRA म्हणजे घरभाडे. ग्रॅज्युएशन फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तुम्हाला एक पदवी पाहिजे, प्लस 40 टायपिंग वर्ड पर इंग्लिश, मराठीचं 30 आणि इंग्लिश 40 पाहिजे. म्हणजे तुम्हाला अँड शब्द वापरलेला आहे, दोन्हीपैकी एक असेल तर नाही चालणार. सोबत तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज पण पाहिजे, इंटरव्ह्यूमध्ये ते बघतीलच. ओके, HRA म्हणजे हाऊस रेंटल अलाउन्स असं म्हणलेलं आहे त्याने, जे मी तुम्हाला सांगितलं घरभाडंच. ठीक आहे, ती सोडून द्या. लोकेशन वाईज वॅकन्सी कुठं तुम्हाला नोकरी करायची आहे, कारण महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे काही तुम्हाला विद्यापीठामध्ये नाही, तर एक धुळ्याला काम करायचे तुम्हाला आणि अकोल्याला म्हणजे सिनियर रिसर्च फेलोसाठी. ज्युनियर रिसर्च फेलोसाठी सेंट्रल कॅम्पस जे आहे MPKV राहुरी आणि फील्ड सुपरविजन कोल्हापूर डिव्हिजन या ठिकाणी 1 जागा आहे. वॅकंट सेंटर्स अशा प्रकारे दिले कुठं कुठं तुम्हाला काम करायचे आहे. फील्ड असिस्टंटच्या 9 जागा जे सांगितल्यात ती कुठं कुठं आहेत ते बघा. एकतर डुंडगे. ओके,
तुम्हाला जॉब कुठं करावं लागेल फील्ड असिस्टंटला, त्याचं वॅकन्सी कुठं आहे ह्याचं त्यांनी पत्ता दिलेला आहे किंवा ॲड्रेस दिलेला आहे, ते तुम्ही बघून घ्या आणि त्या अनुषंगाने फॉर्म भरा. आणि ही जी ज्युनियर क्लर्कची एकच जागा आहे ती सेंट्रल कॅम्पसला काम करायची आहे, म्हणजे राहुरीला प्रॉपर. ओके, असे एकूण 13 जागाचे कंत्राटीचं हे निघालेलं आहे. नेचर ऑफ ड्युटीज वगैरे सगळं दिलेलं आहे, हे तुम्ही वाचा. तुम्हाला जरी PDF पाहिजे असेल ना तर @टर्निंग पॉईंट्स यावर मिळेल. आणि फॉर्म भरायचा सगळा फॉर्मॅट याच्यामध्ये उपलब्ध आहे, म्हणजे त्यांनी एकच फॉर्ममध्ये दिलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे ते बघा. द कॅन्डिडेट्स फाउंड इलिजिबल आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स होणार आहे, पुन्हा स्क्रीनिंग होणार आहे. विल ओनली बी अलाउड टू अपियर फॉर इंटरव्ह्यू पोस्ट. ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट्स होईल त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मग पुन्हा इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल. इमिडिएटली आफ्टर द व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स प्रोसेस इज ओव्हर, द सिलेक्शन कमिटी विल कंडक्ट द इंटरव्ह्यू. बरोबर, मुलाखत होईल. आणि इंटरव्ह्यूसाठी एकाच 3 जे विद्यार्थी आहेत त्यांना बोलवलं जाईल. आता सगळ्यात बघा, तुमचे कामाचं स्वरूप वगैरे तुम्ही बघून घ्यायचं आहे. मेंटेनन्स ऑफ फाईल्स, रजिस्टर्स अँड ऑफिशियल रेकॉर्ड्स, ही सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पुढे झालं इंटरव्ह्यूला एकाच 3 बोलवतील. द इंटरव्ह्यू ऑफ द इलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी कंडक्टेड बाय द सिलेक्शन कमिटी इन द प्लेसमेंट सेल डेकोरेट महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. द डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स काय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, पब्लिकेशन अँड स्पेशल कंट्रीब्युशन, त्याला 40% देणार आहे. आणि इंटरव्ह्यू प्रोसेसला 60%. ओके, काही प्रश्न असतील तुमचं, सगळं तुमचं जुनं एक्सपिरियन्स असेल लिपिकवाल्यांना किंवा ते फेलो वगैरे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जाऊ शकता. इम्पॉर्टंट कॅन्डिडेट्स पॉईंट्स टू बी नोटेड बिफोर अप्लाइंग. कॅन्डिडेट मस्ट इन्श्युअर दॅट ही ऑर सी फुलफिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रिस्क्राइब्ड बाय द युनिव्हर्सिटी इन ऑल रिस्पेक्ट्स. बघा, तुम्ही जे पात्रता आहे ती पूर्ण केलेलीच पाहिजे. एज लिमिट दिले, अप्पर एज लिमिट विल बी 40 years अँड एज लिमिट रिस्ट्रिक्शन विल बी एक्झम्प्टेड फॉर अ पिरियड ऑफ पर्सन ऑफ द युनिव्हर्सिटी अँड इट विल बी रेस्ट्रिक्टेड अप टू 65 years. म्हणजे बघा, 65 वर्षापर्यंतची व्यक्ती फॉर्म भरू शकतात. ओके, युनिव्हर्सिटीसाठी. आणि ज्युनियर क्लर्कसाठी 40 वय. ओके, तोपर्यंत कोणी बरेच पोरं लागून जातात. कॅन्डिडेट हॅज व्हॅलिड ईमेल आय डी. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आता तुम्ही मरेपर्यंत बदलायचं नाही. कारण ना, ज्यावेळेस तुम्ही नोकरी लागताय त्यानंतर सगळं गव्हर्नमेंटचे प्रोसेस जे आहेत ना, तुमचं बाय ईमेल आणि बाय मोबाईल नंबर, ह्या 2 गोष्टीवर सगळं, NPS असो की तुमचं PPF असो की त्यानंतर तुमचं कुठलंही काही असो, इन्शुरन्स असो, ह्या सगळ्या ह्याच्यासाठी 1 ईमेल आणि 1 मोबाईल नंबर. तुम्हाला काही बाकी इतर गोष्टी वापरायचं तुम्ही एक्स्ट्रा ईमेल तुम्ही करू शकता, परंतु गव्हर्नमेंट अप्रुव्हल किंवा बँकिंगसाठी एकच ईमेल वापरावा असं, आणि ते ठेवा तसंच. खूप गरज पडणार आहे. तुम्ही नोकरीला नाही, तुम्ही ऐकत आहे तर ऐका, व्यवस्थितरित्या तुम्ही ते ईमेल एकच बनवा. ह्याच्या पुढे जर बनवलं असेल, पासवर्ड माहीत नाही, हे ते, ह्या सगळ्या भानगडीतून व्यवस्थित दूर व्हा आणि 1 ईमेल 1 मोबाईल नंबर कायमस्वरूपी करा. आता जे नवीन 21-22 वर्षाचे आहेत किंवा जे ऐकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांचा, भाऊ बहीण यांचा सर्वांना हा चांगला सल्ला द्या तुम्ही. त्यानंतर द कॅन्डिडेट्स हॅव टू सेंड ॲप्लिकेशन फॉर्म किंवा फॉर्मॅट अटॅचड विथ नेसेसरी डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड. तुम्हाला सेल्फ अटेस्ट करून डॉक्युमेंट्स पाठवायचे. टू फील्ड ऑफिसर, हे पत्ता दिलेला आहे तुम्हाला. ॲप्लिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड बाय पोस्ट, ईमेल ऑर बाय हँड ओनली. बघा किती मस्त त्याने दिलेलं आहे. विल बी ॲक्सेप्टेड बाय पोस्टानं ॲक्सेप्ट केलं जाईल, ईमेलवर पण घेतलं जाईल आणि बाय हँड पण घेतलं जाईल. ह्या 3 पद्धतीनं जे आहे ते तुमचं पोस्ट म्हणजे जे फॉर्म आहे ते ॲक्सेप्ट केलं जाईल. ईमेलनं भरा, तुम्ही लांब असाल तरी ट्राय करायचं असेल तर ईमेल मार्फत भरावा म्हणजे सेंड करा तुमचे सर्व डॉक्युमेंट्स. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स कॅन ऑल्सो सेंड देअर ॲप्लिकेशन इन PDF फॉर्मॅट थ्रू द ईमेल टू. हे बघा, ह्या ईमेलवर तुम्हाला फॉर्म भरायचे. किती तारखेपर्यंत? 13 मार्चच्या 5 वाजेपर्यंत तुमचा फॉर्म तिथं गेलं पाहिजे. द कॅन्डिडेट विल हॅव टू कंपल्सरीली फिल द ॲप्लिकेशन फॉर्म ॲज पर द फॉर्मॅट अनेक्स्ड. खाली दिलेलं आहे अनेक्स्चर त्याचं. CV स्कॅनड कॉपीज ऑफ ऑल ओरिजिनल सर्टिफिकेट्स फ्रॉम मॅट्रिक्युलेशन ऑनवर्ड्स. ओके, 10वी पासून सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स. डिग्री सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स अँड पब्लिकेशन, अ रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ मस्ट बी पेस्टेड ऑन टू द ॲप्लिकेशन. बघा, हे दिलेलं आहे. वन्स द ॲप्लिकेशन इज रिसिव्ड ही शॅल विल रिसीव्ह द कन्फर्मेशन ईमेल विथ द रेफरन्स नंबर दिला आहे. ईमेल गेल्यानंतर रेफरन्स नंबर मिळेल तुम्हाला. इफ कॅन्डिडेट डज नॉट रिसीव्ह कन्फर्मेशन ईमेल आफ्टर सेंडिंग द ॲप्लिकेशन फॉर्म देन ही सी कॉन्टॅक्ट. बघा, जर तुम्ही ईमेलवर पाठवले आणि तुम्हाला जर नाही मिळालं
कन्फर्मेशन नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा एकदा सांगतोय, व्यवस्थित वाचाय. कन्फर्मेशन नंबर नाही मिळाला तर ह्या नंबरला तुम्हाला कॉल करायचे आहे. ओके, 70 50 32 11 61 यावर. ओके, ईमेल आय डी. The application will be criticized for the eligibility and then shortlisted on merit. If number of applications is more, only shortlisted candidates will be called for the interview. जर समजा फॉर्म खूप आले तर त्या फॉर्ममध्ये शॉर्टलिस्ट करतील. जो चांगला असेल, ज्याचा CV चांगला असेल तर त्याला ते बोलवतील आणि त्याला म्हणजे बोलवतील ऑन द बेसिस ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म रिसिव्ड बाय दिस डिपार्टमेंट ऑफ for the post. Okay, shortlisted candidates will informed by email, text, SMS and no separate communication will be made. तुम्हाला सरळ एक लक्षात ठेवा, ईमेल पाठवतील आणि SMS, बाकी कॉल वगैरे तुम्हाला काही येणार नाही. द युनिव्हर्सिटी विल नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी डिले और डिस्ट्रीब्यूशन ऑफ ईमेल, टेक्स्ट, SMS. However, the candidates are also advised to visit regularly to the website. बघा, ह्या वेबसाईटला एक भेटायचं तुम्हाला. वेबसाईट लक्षात घ्या, लिहून घ्या, काय करायचे करा तुम्ही जर समजा फॉर्म पाठवणार असाल तर. Candidates, if called for an interview, should bring the hard printed copy of application and all the original documents for verification purpose. जर तुम्हाला बोलवलं तर त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन यायचे आणि सोबत एक प्रत घेऊन यायची आहे. एक घ्यायचं नाही, आपण 2 प्रती घेऊन जायचं. इन अब्सेन्स ऑफ द डॉक्युमेंटरी प्रूफ ओनली मेन्शनड इन ॲप्लिकेशन of the original certificates documents at the time of interview, the candidate will not eligible to appear for the interview. जर तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितलेले आहे त्यापैकी एक बी जर ओरिजिनल नसेल तर तुमचं इंटरव्ह्यू होणार नाही, हे सरळ लक्षात घ्या. ओके, त्यानंतर तुम्हाला TADA मिळणार, प्रवास खर्च मिळणार नाही, खायचा खर्च मिळणार नाही. इफ एनी चेंजेस इन द डेट ऑफ इंटरव्ह्यू इट विल बी कम्युनिकेटेड टू इलिजिबल कॅन्डिडेट सेपरेटली बाय ईमेल, टेक्स्ट, मेसेज ओनली. जर समजा इंटरव्ह्यूमध्ये तारखेच्या मागे पुढे काही झालं तर तुम्हाला टेक्स्ट किंवा ईमेलद्वारेच ते कळेल. ओके, त्यामुळं विजिट करा ह्या वेबसाईटला आणि ईमेलवर लक्ष ठेवायचं. ॲनी कॅनवॉझिंग बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ द कॅन्डिडेट्स इन द रिस्पेक्ट ऑफ देअर सिलेक्शन रिक्वायरमेंट शाल बी लायबल फॉर डिस्क्वालिफिकेशन ऑफ द कॅन्डिडेट. ओके, आता काही जर तुम्ही चुकीचं करत असाल तर तुम्हाला डिबार केलं जायचं आहे. द कॉल फॉर इंटरव्ह्यू नोटिफिकेशन डज नॉट मीन दॅट द पोस्ट विल बी नेसेसरीली फिल्ड. तुम्हाला बोलवलं म्हणजे याचा अर्थ नाही की ती भरणारच आहे आणि तुम्हालाच देणार आहे. ओके, द डिस्क्रिशनरी पॉवर विल रेस्ट इन द सिलेक्शन कमिटी. जे काही अंतिम निर्णय राहील सिलेक्शन कमिटी, ह्याचं काही महत्त्वाचं नाही. अदर टर्म अँड कंडिशन का बिंग urgency in a fill up post, the eligible candidate will attend interviews and will be interviewed by the selection committee. ठीक आहे, इंटरव्ह्यू बद्दल आहे, काही असेल तर मी तुम्हाला लगेच सांगून देतो. पत्ता वगैरे तर मी सांगितलेला, अंडरलाईन केलेला आहे. ओके, हां झालं, हे आहे. ठीक आहे, ते नंतर बघा, त्याचं काय महत्त्वाचं नाही एवढं. फक्त आता जी प्रोसेस आहे, फॉर्म ॲप्लिकेशन आहे, हे सगळं तुम्हाला दाखवतो, बघून घ्या तुम्ही व्यवस्थितरित्या भरून आणि त्यांना पाठवून द्या. ओके, सगळं तुम्हाला जे आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला जर ही डॉक्युमेंट्स PDF पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स डबल करा, वाटलं तर तुम्हाला लगेच जाईल, लोगो दिसेल तुम्हाला क्वालिटी नोट्स म्हणून, त्या ह्याच्यावर मी ही PDF पाठवून देतो. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.